सोन्याचा पाळणा म्हणजे संपत्ती द्यायला आई खुश, बायको खुश, पोरगा द्यायला, वडिलांनी पाहिला म्हणजे डोळे बी आले. आपलं मागणं सगळ्यात नीच. विठाला विठाला संतांनी अजिबात हे मागितलं नाही, अजिबात नाही. त्या एक संसारातलं अजिबात मागितलं नाही. एकच मागितलं, तो बजवा तो संतांचं एकच मागणं आहे. हा, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. एकच मागणं आहे. काय त्यांना माहिती होतं, सुख समाधान आणि शांती जगदीश भाऊ ह्याच्यात. सुख आणि शांती समाधान कशात आहे त्यांना आपल्याला माहिती नाही. आपण कशात बघतो? प्रतिष्ठा, पैसा, पद ह्याच्याकडे बघतो. आपण कशात बघतो? सुख शांती समाधान, प्रतिष्ठा, पैसा आणि पद. आपण ह्या बाजूला सुख शोधतो. पण सांगू का, या बाजूला अजिबात सुखाचा भास आहे. सुख अजिबात नाही. सुख पाहिजे ना, सुख पाहिजे ना, शांती पाहिजे ना, समाधान पाहिजे ना, तुम्हाला देवच भेटला पाहिजे. मग आता देव कुठून आणायचा? देव काय म्हणे नाही भाव, देवा मला पाव, देव आशा आणि पाय बाईचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. बिलकुल देवाचे असं जर देव शोधत गेला ना, काय म्हणते तुकडोजी महाराज म्हणजे नाही भाव, देवा मला पाव. मनी नाही भाव, देवा मला पाव, देव आशाने, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. बालाजी महाराजांनी एक प्रमाण दिलं बघा. कीर्तनी बैसोनी माना डोलितो, नाही मला आठवत, मला कसं काय आठवत? कोंबडी बकरी खातो खातो, कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला. आठवलं म्हणजे ना, काय म्हणतात, ग्रास्पिंग पॉवर जरा जास्त आहे. काय तेच म्हणतात, मी जे घेतो ना चांगलं ते शेवच करू राहतो. ते काय म्हणते, काय आठवते कधी आपण घेतो? शिव करण्याची जे मेमरी आहे माझी,
जे चांगलं आहे ना ते खपकन सेव होऊन जातं. मग ती कोण कसा करणार आणि वाईट आहे ते आत्महत्या डिलीट होत. डिलीट फंक्शन ते करून ठेवले काय की मी आत्महत्या डिलीट होत. चांगलं आहे ते. आता या कोंडीमध्ये मला वाटते 3-4 वर्ष झालं आम्ही गेलो. 5-6 वर्ष झालं. बालाजी महाराज भेटी इथंच आहे. त्यांनी कीर्तनामध्ये दुपारच्या कीर्तनामध्ये त्यांनी प्रमाण सांगितलं होतं. हे जे तुम्हाला सांग कीर्तनी बैसुनी माना डुलितो कोंबडी बकरी खातो 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 कशाला कशीला जातो रे बाळा कशाला पंढरी जातो. अरे तुम्ही नाना तिथे गावभर भ्रमण करा. देवाला देव पान अंघोळ घालून उजळून जरी पिला तरी देव करणार नाही. करणार नाही म्हणण्यापेक्षा देवाची भवानी होणार नाही. देव पाहिजे असेल तर तुम्हाला संतांकडे जायला मोठ्या मोठ्याने जा मागेल. तुम्हाला देव पाहिजे होतं तुम्ही काय केलं. कीर्तनकार मोठ्या ताकदीनं सांगत असतो महाराष्ट्राचे कीर्तनकार मला नाव नाही ठेवायचं. तुकोबरायांचा वैराग्य ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान निळोबारायांची निष्ठा नामदेव महाराजांची भक्ती सांगतात. काय म्हणलं काय म्हणलं लक्षात आलं का. तुकोबरायांचं वैराग्य सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान सांगतो, नामदेव महाराजांची भक्ती आणि निळोबारायांची निष्ठा आणि नाथबाबांची शांती सांगतो. कशाने आली रे बाबा हे थोडस विचार करा. हे कशाने आली. उगाच आले होय. हरिपाठ वाचून येतो होय. माळ घातली म्हणले आता हरिपाठ दिला हरिपाठ वाचा. काय म्हणजे तुमचा अनुग्रह म्हणले झाला की. म्हणले कसं होतो. ऑनलाईन होतो. ऑनलाईन अनुग्रह येतात. माहिती आहे तुम्हाला 500 रुपये टाकायचे खात्यात. आता तुम्हाला माहिती नसेल हे ऑनलाईन सेवा लय अवघड झाली ना. शिक्षण ऑनलाईन, क्लास ऑनलाईन, तबला शिकणं ते अभिमान वाटतं मला थोडासा. कुठला बोलला सापडला ते सिंगापूरच्या माणसाला पुण्यातनं शिकवतोय. टाळ्या वाजवा. सिंगापूर कुठे आहे. शिक्षण ऑनलाईन, बकवास ऑनलाईन, काय ऑनलाईन. आता अनुग्रह बी ऑनलाईन. खरंच आहे. बालाजी महाराज ऍप घ्यायचं 500 रुपये भरून. ऍप मध्ये मग ते 500 रुपये गेले ते शब्द सांगतो आणि ते शब्द ऐकायचं मनातल्या मनात म्हणायचं. काय तफावत झाली. बाबा म्हणायचे 97 साली इथले नालायक, इथलेच नालायक. मला असं का वाटतं असं का म्हणतात वाटायचं पण आता वाटते खरंच तेच बरोबर. इथले नालायक सांगणारे जर खरं सांगणारे भेटले तर खरंच याचं बरोबर. ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान कसं आलं, निळोबारायांची निष्ठा कशी झाली, तुकोबारायांचं वैराग्य कसं आलं, त्यांची साधना काय, त्यांचं साधन काय, त्याच्याकडे जाऊया जरा. उगाच घरच्या घरी झालंय का. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केलांगी काल तुका. सगळ्या संतांचे एक प्रमाण देऊ का म्हणजे 4 वाजते तुम्हाला बी समजत काय. एक सफिशियंट तुकोबारायांना माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार आणि कुठला अनुग्रह काय झालता. काय झालं आता गळ्यात माळा पण नाही अनुग्रह होत्यात होय. होऊच शकत नाही. तुमची गफलत होती कुठंतरी.
तुमची पडद्याच्या मंदिरातल्याचे साठी नाही, बाहेरच्यांचे सांगतो, गफलत होते. अनुग्रह हा चार भिंतीचे आतला विषय. संतांचा अनुग्रह म्हणला मी. देव बाहेर शोधायचा नाही, देव तीर्थाटनात शोधायचा नाही. देव बाहेर 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 इकडं तिकडं मसवा खेचर इकडं तिकडं सटवाई अजिबात. हेंदरी शेंदरी दैवते गोल पूजे, हेंदरी शेंदरी दैवते ते तामसी माणसाने करायचं. राजस माणसाचं काम आहे नारळ वाढवणं, घरच्याला सुख मागणं. संतांचं कार्य हे नाही. संतांचं कार्य वेगळं आहे. गावभर जरी देशभर जगभर जरी फिरले तर देवाची भवानी व्हायची. विठाला देवदेव म्हणून व्यक्त काही नसी. ज्ञानेश्वर महाराजांचं स्टेटमेंट, देवा नाही रूप, आपण रूप आणि देव बघतो, ते बी जातीप्रमाणे, ते बी जातीप्रमाणे देव. आता संत बी वाटून घेतले जगदीश लोकांनी. संत वाटून घ्यायचे अवघडच काय माव. हे का होतं माहित आहे का, यांच्या डोक्याला आहे ना फॉर्मॅट मारण्याची गरज आहे. काय म्हणजे यांच्या डोक्यात फॉर्मॅटला आले आता हँग झाले. काय किती सुशिक्षित माणसं तर सगळे हँग आहेत. लय आवड आहे ना, लय आवड. इतकं आवड की मला नाही ते सांगायचं नाही, ते इंदुरीकर खरंच सांगतात. हँग झाले लोक. पेट्रोल पंपवर गाडी पेट्रोल भरतात म्हणते, पुढं पेट्रोल पंपाच्या पुढं आलं की गाडीला किक मारून निघून गेला म्हणतो. पाठीमागं बायको होती हे विसरून गेला. पार पुढे गेल्यावर कळलं आपण कोणतरी आणलं होतं पाठीमागं पागून. म्हणजे हँग झाले लोक. काय झालं व्यवहार सुद्धा हँग झालं. काय झालं, फॉर्मॅट मारण्याची गरज आहे, डिलीट करण्याची गरज आहे. आणि तुम्हाला सांगतो ना, डिलीट होतच नाही. देवाला जाऊन डोकं जरी आपटलं नाही, मेंदू काढून जरी धुवून घेतला तरी डिलीट होणार नाही. त्याला मात्र संत भेटले पाहिजे. आणि अवघड आहे आता बघ, संत भेटले पाहिजे. क्षत्रिय भेटले पाहिजे. क्षत्रिय वाङ्मय शुद्ध अंगीकार सद्गुरु, ज्यांच्या मुखात ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे आणि भागवत आहे, हे त्यांचं पोट भरलंय अशी व्यक्ती पाहिजे. आणि दयाळू पाहिजे. अशी जर व्यक्ती भेटली मज वाटे त्यासी आलिंगन द्या. काय बोलायचे मज वाटे त्यासी संत आहे रे. ती संत महाराज नाही, बुवा नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, व्यासपीठ चालक नाही, सत्य करणारे अजिबात नाही, टाळकरी नाही, पक्वाचे नाही. खुली मारली नंदूला राग आला तर संत असणं, कीर्तनकार असन पण संत असलंच नाही. माझ्यासारखा पोशाख घातलाय, मला संत जर वाटत घेत असत तर नाही. संत हे देह नाही. काय म्हणलं, सद्गुरु हे देह नसून सद्गुरु हे ज्ञान आहे, हे सांगण्याची गरज आहे. सद्गुरु हे ज्ञान आहे, ते देवाचं ज्ञान आहे. जन्म मरण बाद होण्याचं ज्ञान आहे. जन्म मरण बाद होण्याचं ज्ञान आहे.
सुखी समाधानी शांतीचं ज्ञान आहे आणि ते ज्ञान संतांकडे. दुर्लभम मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम वैकुंठ प्रिय दर्शन. दुर्लभ माणसं आहे संत. 100 किलोमीटरवर एखादा असेल दुर्लभ झाले संत. बहुअवघड आहे संत काय म्हणले? बहु अवघड आहे संत भेटे. लय अवघड. महाराज भरपूर मिळत्यात, पंक्ती भरपूर देसाल, जेवायला करसाल, पोशाख करसाल, खिशात पाकिट घालसाल, खिशे भरसाल, आश्रम बांधत्यान, घर बांधत्यान, गाड्या घेत्यान, पंढरपूरला जागी घेत्यान, पालख्या काढत्यान. संत होऊ शकत नाही. संत हे डिपार्टमेंट वेगळे. कोण आणलंय देवाकडे? त्याला कोण आणलंय? त्याला आणायला नव्हतं पाहिजे. पाकिस्तानचे लोक दुश्मन नाही, आपले लोक जास्त दुश्मन आहे माझे. त्याला कोण आणलंय हे असं का सांगतो? असं सांगायला पाहिजे. तुम्हाला देव पाहिजे ना, मग संत शोधा. संत तर मी सांगितलं बहु अवघड. मागा ज्ञानेश्वर महाराजांना मागा. तुमच्या सारखे निवृत्ती दादांसारखे, तुकोबारायांसारखे, बाबाजी चैतन्यासारखे, नाथ बाबांसारखे, ज्ञानेश्वर महाराजांसारखे, निवृत्ती दादांसारखे मला सद्गुरू भेटून द्या. संत मिळण्यासाठी सुद्धा देवाचीच कृपा लागते. काय म्हणलं मी? देवाची कृपा झाली की संत भेटतो. आणि मग संतांची कृपा झाल्यावर मग काय होतं? देवच भेटतो, नाही का? मी प्रमाणबद्ध बोलणारा माणूस. चॅलेंज आहे, महाराष्ट्राला चॅलेंज आहे. माफी मागून चॅलेंज आहे. देवाची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाही आणि संतांची कृपा झाल्याशिवाय देव भेटत नाही. कृपा तुझी होता पशु बोले वेद. आणि संतांची कृपा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाढवावर झाली. हे गाढवांना कळना झाले. काय म्हणलं नाही? गप काय बसली? कळलं नाही? या महाराष्ट्राचीच माती आहे ना. गाढवावर कृपा झाली संतांची, नाही टोणग्यावर कृपा झाली संतांची. नसं नाही का? हात ठेविले मस्तकी प्रसाद देऊने केले सुखी. अरे ते ज्ञान आहे ना, ज्ञान ह्याचंही नाव ज्ञान आहे. आणा इकडं, आणला समोर. वेद बोलतोय ना, बोलव ना. का नाही बोलणार? त्याच्यातला आणि माझ्यातला आत्मा एक असन, निवृत्ती दादांची कृपा असन, तर 100% वेद बोलणार. ज्ञानाच्या समोर ज्ञान आणला, हात ठेवला. कुणाच्या डोक्यावर? कुणाच्या डोक्यावर? वेळेने फेटा बांधला. काय उगाच नाही भेटे बांधले आम्ही. हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर रेडा सुद्धा बोलू लागला. नुसतं हात ठेवा. यम ब्रह्मा वरुण रुद्र मरुता स्तुन्वन्ति दिव्यस्तवर वेदे सांगक्रमोपनिषद गायन्ति यम सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा मश्यन्ति यशान्त विदुसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै. मी हे वेगळं सांगितलंय. विठाला विठ्ठल. आनंदीचे लोक चालत असतात. भाऊ काय सांगतात काय माहिती होतं? तिथे हे नव्हतं. मी अनुकूल सांगू शकत नाही. युक्ती नाही का झाली तर नाही कृपा. अरे टोणग्यावर कृपा झाली. टोणग्याला कळावं नाही महाराष्ट्राच्या मातीत. कुत्र्यावर कृपा झाली. कुत्र्यावर
कुत्र्याला नामदेव महाराज जेव्हा विसोबा खेचरांकडे आले तेव्हा कुठं देव दिसला? हा, कुत्र्यामध्ये दिसला नाही का? तुम्हाला कुत्र भेटलं तर नमस्कार करसाल का आजपासून? गाढव भेटलं तर पाया पडसाल? गाढव बरचला टोंडा भेटला तर पाया पडाल का? असं का नाही? तर त्या गोष्टीचं ज्ञान नाही, त्या गोष्टीचं ज्ञान नाही. त्या गोष्टीचं ज्ञान झालं तर मुंगीला सुद्धा साखर टाकसाल. त्या गोष्टीचं जर ज्ञान झालं ना, विस्तार हरीचा चराचर झाला, त्या माझे सामने गुरुदेव. अरे सद्गुरूने कृपा केली, हा, तर कृपाच हवं लागते. माथा ठेवीला नव्हे थापटीला दे. सगळं काय पुढं पहिलं काय? महावाक्याची निनावे, गुरु कृपेची निथावे. तुम्ही सांगितलं होतं हे जे तुला सांगितलंय ते मी पहिलं सूर्याला सांगितलं, सूर्याने मनुला सांगितलं, म्हणून ईश्वराला सांगितलं. अर्जुना हे मी तुला सांगायला लागलोय. काय प्रमाण सांगितलं होतं की मी माझ्या आईला नाही सांगितलं, मी माझ्या वडिलांना नाही सांगितलं, गावाला नाही सांगितलं, तू माझ्या जवळचा मी भावाला नाही सांगितलं, मी तू मला चांगला दिसला म्हणून मी तुला सांगतो रे बाबा. काय सांगितलं? काय सांगितलं? संतांची कृपा हवं लागतं. नाही नाही, खरं सांगू का, आताच मी सांगून गेलो 17 नंबरचा फॉर्म भरून मी 5 संत भेटले ना तर असं होतं. माझ्यासाठी माझा सद्गुरु जन्माला आला. लक्षात ठेवा, तुमच्या जागेने जन्म घ्यावा लागतं संतांना. कुणासाठी? जीवाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. देह कष्ट वेती नाही रे, पांडुरंग परमात्मा निर्गुण निराकार असणारा माझ्यासाठी केवळ जन्माला आला. निर्गुण निराकाराला जन्म आहे का? निराकार असणारा भगवंत आकाराला आला, माझा सद्गुरू म्हणून चाल. कशासाठी रे बाबा एवढी? जगाच्या कल्याणा. जो जे आपणास शिकावे तो तो इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे. हे कीर्तन करायला नाही, अज्ञानातल्या अज्ञान लोकांसाठी सद्गुरूने कार्य केलं. यारे यारे लाल गरिबांसाठी, एकदम खेड्यापाड्यांसाठी, अगदी उन्हात तानात. आता काय हो बाबा आमचं बघा, पुढे काय शेजारी बाटली भरलेली, काय गुळ, काय टाळा, काय काय 2-2, 4-4 पकवाचे, काय जरा 15 वर्षापूर्वी आपण माहिती काय होते. 4-4, 5-5 किलोमीटर महात्मा सांगायला गेला. हेच की तुमच्या मरणाचा निरोप. महात्मा तुमच्या माझ्यासाठी इथं आला 5-5 किलोमीटर, 10-10 किलोमीटर. साहेब साहेब तुम्ही कल्याणी स्टीलला कामाला आहे ना? ऐकून घ्या, देव समजून घ्यायची गरज आहे. देव समजून घेतला ना मग सार्थक झालं. कुणासाठी? सकळांशी येथे खुल्लं व्यासपीठ श्रीपादाबानी केलं. त्या ठिकाणी बाई माणसाला प्रवेश नव्हता. क्रांती केली बाबांनी, माझ्या क्रांती. ह्या ठिकाणी बाई माणसाला नाही, इतर जातीच्या लोकांना बी जगदीश भाऊ या ठिकाणी नव्हतं काय.
आम्हाला तरी लांबून बरोबर म्हणायचे त्यावेळेस तसं केवळ काही काही जमातीनेच कीर्तन करावं, काही कास्ट विशेष तत्वाने त्यांनाच असं वाटत होतं की आम्ही वैकुंठावरच आलोय, ही आज्ञाने आम्ही आली, ह्याच्यासाठी पराकाष्ठा करावं लागली संतांना. एक पराकाष्ठा करून त्यात छेदन करून श्रीपाद मोडून या वाटा सूक्ष्म एक एक प्रमाण जर एवढं दोन दोन वेळा जर तुम्ही म्हणला मला चांगलं वाटलं, पण 4 वाजवले तर तुम्हाला वाईट नका वाटत. मी काय सांगत होतो आता नका म्हणून तुम्ही कीर्तन सांगत होते. विचारलं म्हणजे तुम्ही काय सांगत होतो, म्हणजे मी तुम्ही बाबा कीर्तन सांगत होते. आपण कीर्तनात काय सांगत होतो, कीर्तनात ज्ञान सांगत होते. ज्ञानात काय सांगत होते म्हणजे सद्गुरूंनी मोडून वाटा केल्यात म्हणून सांगत होते. वाटा करून दिला, आता थोपट रस्ता करून दिलाय. नगर जाणारा रस्ता कसा आहे, एकदम थोपट आहे. थोड मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभर. आता गाडी करून ठेवली पठ्ठ्याला, गाडी चॅलेंज आहे महाराष्ट्राला आपलं. चॅलेंज अहंकार नाही बरं का, अहंकार नाही. मोडून या वाटा, आता काही करायची गरज नाही. सगळे बांध अगदी जिथं तिथं खुट्ट्या मारून सगळं दाखवून ठेवलंय. आता फक्त खसायचीच गरज आहे. एकमेकांनी भावाने भांडण न करता आपली आपली शेती हिरवी गार खचायची, वाटून घ्यायचं, एकदम हिरवी गार खचायची. तू मांजरीत घुसायचं नाही आणि मी केशवनगरला घुसायचं नाही. विठ्ठला एवढंच काम आहे. बघून हाताला हात देऊन चॅलेंज आहे. खटनाट यावे शुद्ध तूप खाणाऱ्याचा चेहरा कसा दिसायला पाहिजे,
तूप खाण्याचं केला आणि आम्ही खातो तुपाचे लाडू. तूप खाणार आम्ही पण वारकरी आहोत की म्हणे. तुम्ही कोण आहे म्हणजे आम्ही वारकरी. आणि तुम्ही कसे वारकरी? आम्ही महिन्याची वारकरी आहोत. तुम्ही वर्षाची वारकरी का? अरे काय काय रे लावा, तुला शिकवलं कोण? तोंडाचे पार 12 आहे. तो तोंड 12 एक वाट्याचा फार आत्या घेत्या. वारकरी आहे. वारकरी म्हणजे काय? काय वारकरी म्हणजे काम क्रोध लोभ मद मत्सर ज्याच्यामध्ये बिलकुल काढून टाकलाय त्याला वारकरी म्हणून. ज्याला वारी कळली त्याला वारकरी म्हणावं. ज्याला वारी कळली त्याला वारकरी म्हणावं. माझ्या सद्गुरूने निर्गुण स्वरूप जन्माला आलं. मी इथं सांगतो निर्गुण स्वरूप हे सगुण स्वरूप आहे. ते माझ्यासाठी निर्गुण स्वरूप सच्चिदानंद श्रीपाद बाबा जन्माला आलं. आणि आल्यानंतर अस्तित्वाची ओळख करून दिलं. ओळख अस्तित्वाची म्हणजे काय? अस्तित्व म्हणजे काय माहिती का? तुमचा सगळ्यांचा आणि जगभर असणारा आत्मचैतन्य, त्याला मी अस्तित्व म्हणलं. त्याला देव म्हणलं. देव निर्गुण स्वरूप म्हणलं. ह्या रूपाचा नाश आहे. मग गुरु नाशला जन्मला का? तुमचा गुरु नाशिवंत आहे का? काहीच बोला ना. तुमचा गुरु नाशिवंत आहे आणि तुमचा गुरु 2च दिवसापुरता आहे का? नाही ना. तुमच्या नाकाचा आकाश प्रकाश वायू एकच आहे. जिसकी उसकी टेक सबकी निशानी. तुमच्यामध्ये आत्मा आहे म्हणून बसला आणि मी आत्मा आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मग आत्मा काय आहे? किती वेळा हरिपाठ होतो दिवसभरात? आत्मा काय आहे? आत्मा आहे का नाही तुमच्यामध्ये? मी टाळी वाजवतो ऐकायला तुमच्यापर्यंत येतं. ह्याची काही मुवमेंट आहे का नाही? काय म्हणते त्याला? ज्ञानेश्वर महाराज कितीतरी ठिकाणी एरवी सर्वांच्या देशी, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमका हे ऐसी, जे बुद्धी स्मरे अहर्निशी, ती वस्तू मी गा. कुठली वस्तू आहे मी? ती वस्तू आहे म्हणजे ती वस्तू येणारा आत बघ जरा जीव हा खरा. आत बघितलं तर वस्तू दिसत आणि बाहेर बघितलं तर पसारा दिसत. पसाऱ्यात क्षणिक सुख आहे, वस्तूमध्ये निरंतर सुख आहे. तुम्हाला कुठलं पाहिजे? वस्तूमध्ये शाश्वत सुख आहे आणि पसाऱ्यामध्ये क्षणिक सुख आहे. तुम्हाला कुठलं सुख पाहिजे? शाश्वत सुख पाहिजे ना. मग आत जा. काय? आत जा. आत जा. अजून पुढे जाऊ. आत रम. आत रम. रम म्हणलं रम. आत रममान होणं म्हणजे काय? आत रमणं म्हणजे काय? वंदे मातरम. मातरम. आतरम. कुठं रम? आतरम. कसं जायचं आत? आत कसं जायचं? आत गेलं तर आत्मा आहे. मग मी काय म्हणलं? तुकोबाराय म्हणतात ह्या ठिकाणी एक हरी आत्मा जीव शिव सम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक हरी आत्मा जीव आणि शिव सम आहे. वाया तू दुर्गम न झाली मन. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो. काय म्हणले पुढं? की भ्रांताशी कामू विषयावरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्यावर अजिबात विश्वास नका ठेवू. मी लबाड बोलू शकतो पण ज्ञानेश्वर महाराजांवर तुम्हाला विश्वास ठेवायलाच लागेल. तुकोबारायांवर विश्वास ठेवावा लागेल. ज्ञानेश्वर महाराज आई आहे, तुकोबाराय तुमचे माझे वडील आहे. आई वडिलांवर विश्वास ठेवायलाच लागेल. माझं चुकीचं असू शकतं कदाचित पण ते चुकीचं असू शकत नाही. तैसा हृदयामध्ये निरम. अजून एक प्रमाण देतो.
देखे मनुष्य जात सकळ जे स्वभावताच भजनशील झाले ऐसे केवळ परी ज्ञानी विद नाशिले बुद्धी वेदाशी आणि नामदेवा बुद्धी वेदाशी बुद्धीचा भेद झालाय काय भेद झालाय मी देह आहे बुद्धीचा भेद काय झाला मी देह आहे ही घालवले आणि मी ती वस्तू आहे ओळखारी वस्तू सांगणारी कल्पना नका अडराणी जाऊ जरी जाल कोठे उडवाल विचारी मनात आपल्या जीवे आत्मसुख घ्यावे आत्मसुख होती लीन व्हावे एवढं क्लिअर कट सांगितलंय तरी निर्गुण स्वरूप माझं सद्गुरु म्हणून आलं सरळ आलं आहे सरळ सद्गुरु शोधावे असे जर सद्गुरु भेटले मन मात्र एकच मागणी मागाव काय म्या उद्धार पावे नाचायला चालू करू मग मला बोलू नको हो मन मला काय करायचंय डबल मन टिबल मन मला तर आनंद आहे मला उद्या सुट्टी मी काय 10 वाजता उठून काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत असं म्हणल्यावर सद्गुरु काय करणार नाही का असं म्हणल्यावर सद्गुरु काय करणार नाही का लगेच या लगेच या आपल्या इथला एक विषय सांगतो लय 2000 मला वाटतं 2002 साठी परदेशी बाबांनी सांगितलं आपला इथला विषयच असा आहे की चट मंगनी पट ब्या आणि बच्चा लेके साथ जा असं फटकन होतं ना असं संतांचं कार्यच असेल संतान म्हणजे काय पॉवरफुल करंट आहे नुसता करंट ते आता काय झाले करंट झाले साईडला आणि नुसते मुडदे चालायला लागले म्हणून लागणार काय झाले सद्गुरु म्हणा म्हणून जे छातीकडून पुढे आलेत ना सद्गुरु वस्तूच मरून गेली सद्गुरु वस्तूच मरून गेली सद्गुरु स्वरूप व्हायला पाहिजे ते देह पूर्ण देह सद्गुरु स्वरूप झालेला देह असं म्हणतो मला तुला अनुभव कोण दिला असं म्हणतो माझ्या यादीत आहेत अनुकूल दिसताना काय दिसलं पाहिजे भगवान मला दिसला नाही भगवानच दिसतो दिसला काय दिसायला पाहिजे हाय कोण तो भगवानच आहे ना मग कोण दिसला पाहिजे भगवानच दिसला पाहिजे मुळात हाय ते दिसायला पाहिजे नको ते का दिसतं मग तुझ्या डोक्यात नको ते चाललंय म्हणून नको ते दिसतं विडाळा आणि मग सद्गुरूकडे जावं आणि मग सद्गुरूकडनं अनुग्रह घ्यावा अनुग्रह म्हणजे काय अनुग्रह राहिलेत का आता अनुग्रह म्हणजे काय हे रुधी केले
द्वैत मोडून काय पडत आपणा परी बैसले या हृदयात चाललेलं त्या हृदयात घालणं याला अनुग्रह म्हणतात. याला अनुग्रह म्हणतात. माळ बुक्का टोपी टिळा गंध हे बाह्य आहे. बाह्य परिवर्तन नकोय. अंतरंगातला अनुग्रह होणं गरजेचं आहे. अनुग्रह झाला ना मग मात्र आजी पिटले माझे कोण आजी पिटले माझे कोळे बहुता जन्माचे साखळे. अरे जन्मोजन्मी ह्या गोष्टीची मी वाट बघत होतो. जन्मोजन्मी ह्या गोष्टीची वाट बघत होतो. मला आज वाट मिळली. काय म्हणली? आज मला हा रस्ता मिळला. आजी पिटले माझे घोडे बहुता जन्माचे साखळे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळेगा. आजी अनुग्रह देण्याचा हा परिणाम आहे. पंढरपूरला जातो काशीला जातो नामाशी विनमुख नामी